नमस्कार. कनक खुशी न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. रामटेक लोकसभा निवडणुकीत राजकीय महानाट्य यामुळे वेगळे वळण येऊन राज्यभर चर्चेत. लोकसभा निवडणूक जाहीर होताच सर्व पक्ष आपापल्या तयारीला लागले, तर उमेदवारसुद्धा. रामटेक लोकसभा ही SC म्हणजे अनुसूचित जातीसाठी राखीव असल्याने उमेदवारांनी आपापली फिल्डिंग लावली. काहींनी अपक्ष लढण्याची तयारी केली, तर कुठे फोडाफोडीचे राजकारण सुरू झाले. नाराजांनी बंडखोरी करून उमेदवारी जाहीर केली. परंतु रामटेक लोकसभेत राजकीय महानाट्य सुरू झाले आणि रामटेक लोकसभा निर्वाचन क्षेत्र हे चर्चेत आले. शेवटच्या दिवसापर्यंत 41 उमेदवारांनी आपली अर्ज सादर केली होती. यातील 6 उमेदवारांची अर्ज अवैध ठरल्याने त्यानंतर रिंगणात केवळ 35 उमेदवार होती. 30 मार्च अर्ज मागे घेण्याची तारीख ही असल्याने 30 तारखेपर्यंत 35 उमेदवार रिंगणात होते. महाविकास आघाडीकडून काँग्रेस पक्षाने अधिकृत उमेदवार म्हणून जिल्हा परिषदच्या माजी अध्यक्षा राहिलेल्या रश्मी बर्वे या तगड्या उमेदवार मानल्या जात होत्या. त्यांनी देखील बरेच दिवसापासून निवडणुकीची रामटेक लोकसभा निवडणुकीसाठी तयारी केलेली होती. परंतु बर्वे यांचे जात वैध प्रमाणपत्र रद्द ठरल्याने त्यांचा अर्ज अवैध ठरवण्यात आला. हा मोठा धक्का काँग्रेस पक्ष व महाविकास आघाडीला बसला. महाविकास आघाडीच्या उमेदवारावर टांगती तलवार म्हणजे जात वैधता प्रमाणपत्राची असल्यामुळे महाविकास आघाडीतर्फे काँग्रेसमधून रश्मी बर्वे यांचे पती श्यामकुमार बर्वे यांचा अर्ज दाखल करण्यात आलेला होता. त्यांच्या फॉर्मला सुद्धा AB फॉर्म जोडलेला होता. रश्मी बर्वे यांचा अर्ज अवैध ठरवण्यात आल्यामुळे काँग्रेसचे अधिकृत उमेदवार म्हणून त्यांचे पती श्यामकुमार बर्वे यांना उमेदवारी देण्यात आली. महायुतीने काँग्रेसचे उमरेड विधानसभा क्षेत्राचे विद्यमान आमदार राजू पारवे यांना शिवसेनेत आणून त्यांना उमेदवारी देण्यात आली. यामुळे शिवसेनेचे अधिकृत उमेदवार म्हणून राजू पारवे यांनी उमेदवारी अर्ज भरला. 2019 मध्ये रामटेक लोकसभा क्षेत्राचे खासदार शिवसेनेचे उमेदवार कृपाल तुमाने यांना डच्चू देण्यात आला. वंचित बहुजन आघाडीच्या 2 उमेदवारांना AB फॉर्म दिल्याने पक्षाचा अधिकृत उमेदवार नेमका कोण यावरून गोंधळ निर्माण झाला होता. शंकर चहांदे हेच आमचे अधिकृत उमेदवार असतील अशी भूमिका पक्षाने घेतल्यामुळे वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार म्हणून शंकर चहांदे यांना उमेदवारी घोषित करण्यात आली. वंचितने भाजपचे माजी जिल्हा परिषद सदस्य शंकर चहांदे यांना अधिकृत वंचितचे उमेदवार घोषित करण्यात आले होते. त्याचप्रमाणे काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष किशोर गजबे यांनी काँग्रेसला उमेदवारी मागितली, परंतु त्यांना उमेदवारी दिली नाही. यामुळे त्यांनी बंडखोरी करून प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीच्या वतीने उमेदवारी अर्ज दाखल केलेला होता. वंचित बहुजन आघाडीने 2 AB फॉर्म म्हणजे शंकर चहांदे यांना व किशोर गजबे यांना सुद्धा AB फॉर्म दिल्यामुळे व शंकर चहांदे यांना अधिकृत उमेदवारी घोषित केल्यामुळे वंचितचे उमेदवार म्हणून किशोर गजबे यांचा अर्ज बाद करण्यात आला. रामटेक लोकसभा क्षेत्रामधून शिवसेना ठाकरे गटाचे सुरेश साखरे यांनी आपला अर्ज दाखल केलेला होता. त्यांनी सुद्धा आपली बंडखोरी करून
अपक्ष उमेदवार म्हणून रामटेक लोकसभा मतदारसंघामध्ये आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता। हे सर्व राजकीय महानाटक शेवटच्या दिवसापर्यंत सुरू होते। यामुळे सर्वच राजकीय पक्षात खदखद निर्माण झाली होती। या महानाटकामुळे आता कोण काय करणार अशा प्रकारचे व काय होणार अशा प्रकारचे प्रश्न सर्वांच्या मनामध्ये उपस्थित होत होते। 30 मार्च हा उमेदवारी मागे घेण्याचा दिवस होता। यामुळे गौरव गायगवडी हे अपक्ष उमेदवार, त्याचप्रमाणे दर्शनी धवळ अपक्ष उमेदवार, नरेश बर्वे अपक्ष उमेदवार, प्रफुल्ल कटारे अपक्ष उमेदवार, डॉक्टर विनोद रंगारी अपक्ष उमेदवार, सुरेश साखरे अपक्ष उमेदवार, संदीप गायकवाड अपक्ष उमेदवार अशा एकूण 7 उमेदवारांनी आपली उमेदवारी ही 30 मार्चला मागे घेतल्याने आणखी एक राजकीय वळण निर्माण झाले। आता रामटेक लोकसभा निवडणूक रिंगणामध्ये 28 उमेदवार शिल्लक राहिलेली होती। निवडणुकीचे स्पष्ट चित्र झालेले असताना वंचित बहुजन आघाडीच्या पाठिंब्याचा मुद्दा सातत्याने गाजत असताना नाट्यमय रूप्या घडामोडी पुन्हा सुरू होऊन त्यात वंचितचे अधिकृत उमेदवार शंकर चहांदे यांनी माघारी घेत काँग्रेसचे बंडखोर उमेदवार किशोर गजबे यांना आपले समर्थन जाहीर केले। यामुळे पुन्हा रामटेक लोकसभा मतदारसंघामध्ये वेगळे वळण निर्माण झाले। रश्मी बर्वे यांच्या जात वैधता प्रमाणपत्र रद्दीच्या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने अंतरिम स्थगिती दिली। यामुळे रश्मी बर्वे यांना एक प्रकारे जात परत मिळाली। मात्र आयोगाने केलेल्या जाहीर निवडणूक कार्यक्रमात हस्तक्षेप करण्यात येणार नाही असे उच्च न्यायालयाने त्यांना नकार दिलेला होता। निवडणुकीची तारीख जशी जशी जवळ येत आहे तसे तसे राजकीय वातावरण गरम होत असून यामध्ये जाहीर सभा आणि प्रचाराला जोम आलेला आहे। राजकीय वातावरणामध्ये एक जोश आलेला आहे। रामटेक लोकसभा मतदारसंघातील पुढील घडामोडी पुढच्या बातमीपत्रामध्ये बघत रहा कनक खुशी न्यूज चॅनल। लोकसभा निवडणूक 2024 लोकसभा निवडणूक 2024 रामटेक लोकसभा मतदारसंघाशी